नमस्कार मित्रांनो. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या 2 दिवसांपासून ओला आणि उबर सारख्या ॲप आधारित टॅक्सी चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे विमानतळावर उतरणाऱ्या शेकडो प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून त्यांना शहरात जाण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने ताटकळत राहावे लागत आहे. टॅक्सी चालकांच्या संयुक्त कृती समितीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि कंपन्यांकडून होणाऱ्या कथित आर्थिक शोषणाविरोधात हा संप पुकारला आहे. याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवाशांना सामानासह विमानतळ आवाराबाहेर मुख्य रस्त्यापर्यंत पायपीट करावी लागत आहे. 43 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानात लहान मुले आणि ज्येष्ठांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खासगी रिक्षा चालक या परिस्थितीचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिकेने तातडीने पावले उचलली आहेत. मनपाच्या परिवहन विभागाने विमानतळ ते सीताबर्डी या मार्गावर आपली बसची विशेष सेवा थेट विमानतळाच्या आवारातून सुरू केली आहे. आता प्रवाशांना बाहेर चालत जाण्याची गरज नाही. बसेस थेट विमानतळाच्या गेटवरून उपलब्ध आहेत. प्रवाशांची गर्दी पाहता बसेसच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे, जेणेकरून कोणालाही जास्त वेळ थांबावे लागणार नाही. टॅक्सीच्या तुलनेत अतिशय कमी दरात प्रवाशांना सीताबर्डी किंवा इतर महत्त्वाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येईल. विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना या बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत टॅक्सी चालकांचा संप मिटत नाही, तोपर्यंत मनपाची ही आपली बस प्रवाशांसाठी मोठा आधार ठरणार आहे.